नेपथ्य अभिजित खल्ले, अपूर्वाई प्रमुख रोहित वाघ, उपप्रमुख कौशल मुंबईकर, कोषाध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर अमिता जोशी आणि डॉक्टर संध्या काका, अध्यक्ष अधिष्ठाता केएम रुग्णालय डॉक्टर संजय कोट. 11 वर्षांपूर्वी पेटवलेली ही ज्योत आज अव्याहत तेजाळणारी प्रकाश शलाका बनली आहे. मराठी आसमंताला उजळवून टाकणारी 11वी अपूर्वाई 2010. ती परी अस्मानीची अस्मानीची अस्मानीची. धुमकिट तदानी धुमकिट नटना घरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. रसिक हो दे दंग चढू दे
सार मांडतो हीच विनंती आवाजी किरपेचं गाणं द्यावजी हे आवाजी किरपेचं गाणं द्यावजी हे आवाजी किरपेचं गाणं द्यावजी ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार तुझ चरणी लागली मरणी कशीही करणी करू साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो चिंग नटरंग उभा कलाकारी नभा स्वरताल जाहले गंगा नटरंग उभा कलाकारी नभा स्वरताल जाहले गंगा कडकड बोल ढोलकी हुंदर ही तालाची आणि झुमझुम छनन साथ दिला या घुंगराच्या बोलाची समून असा स्वर सार मांडतो हीच विनंती आवाजी किरपेचं गाणं द्यावजी हे आवाजी किरपेचं गाणं द्यावजी हे आवाजी किरपेचं गाणं द्यावजी मस्त जमलं. एवढं सोपं नव्हतं हे, पण सुरुवात मात्र एकदम जोरदार झाली. वाटलं होतं तेवढं सोपं तर नक्कीच नव्हतं. पण कशाबद्दल बोलते मॅडम? अरे एखादं भव्य नाटक उभं करणं सोपं नसतं. नाटकासाठी वेळी लोक पाहिली हो पाहिली. स्वतःच्या कल्पनेतलं सारं काही स्टेजवर उतरवण्यासाठी काहीही करायला तयार असणारी, अगदी काहीही. काहीही करायला तयार असणार, अगदी काहीही. मॅडम नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, राखी सावंतच्या स्वयंवराचे तेल आणि दिग्दर्शकाची तोंडी असली वाक्य म्हटल्यावर थोडी भीती वाटली मला. हो काय बोलताय हा? मला फक्त एवढं म्हणायचं की काहीही करा, पण वाटेल ते करू नका म्हणजे झालं. करावं लागलं. ती काळाची गरज होती, काळाची का तुमची? या रंगमंचाची. काळाची गरज कल्पनेतलं स्टेजवर. वा वा मॅडम काय कल्पना आहे. अहो काय गरज आहे. माझं सोडा, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? असिस्टंट, ते तुम्हाला नाही कळणार. कदाचित लोकही विसरून गेले असतील. ती घटना घडून आज 1 वर्ष होऊन गेली. हे डायरेक्टरचं पद मिळाल्यानंतर गणरायाला नमन करून केलेल्या त्या भव्य सुरुवातीनंतर मी पुन्हा मागे वळून नाही पाहिलं ते. तीच तर खऱ्या कलाकाराची ओळख आहे मॅडम. मायबाप प्रेक्षकांनी आपल्या कृपेचं दान दिलं की तर कशाचीच गरज पडत नाही बघा. मग त्यांचं मनोरंजन करणं एवढं एकच ध्येय उरतं आपल्याकडे. आणि त्यासाठीच तर मी ही नवीन कोरी करकरीत स्क्रिप्ट लिहून आणली आहे. मॅडम एकदा बघा ना प्लीज प्लीज प्लीज. अहो, पुन्हा तुमची स्क्रिप्ट. समोर बसलेल्या सुजाण प्रेक्षकांचा थोडा तरी विचार करायचा. आणि मागच्याच वर्षी तुम्हाला हकलून दिलं होतं ना, तरी पुन्हा नाही, तुम्ही नाही. इथे आलात. चिडू नका. रिलॅक्स. जस्ट चिल. जस्ट चिल मॅडम. जस्ट चिल. तुम्हाला सांगतो, मॅडम ना एवढं चिडलेलं मी पहिल्यांदाच बघितलंय बरं का. कसं आहे मित्रा, तू नवा आहेस आणि तुला माहित नाही रे, मागच्या वर्षी याच स्टेजवर किती भयानक भयानक प्रकार घडले होते. मागच्या वर्षीचं मला काय माहित नाही हो, पण या वर्षी याच स्टेजवर गेल्या 3 दिवसांपासून किती भयानक भयानक प्रकार घडतात. हाय की नाही, हाय की नाही, हाय की नाही. पण आपण मात्र या वर्षीही खूप काहीतरी वेगळं करून दाखवायचं. हो मॅडम, त्यासाठीच तर मी स्क्रिप्ट लिहिली आहे. तुम्हाला सांगतो, मागचं वर्षभर इतका विचार केलाय मी हिचा जास्त विचार न केलेला बरा. डेंजरस, व्हेरी डेंजरस. हो, मी माझ्या स्क्रिप्ट बद्दल बोलतोय. अच्छा, हो त्यांनी दाखवली मला, मी बघितली. मस्त आहे हो मॅडम स्क्रिप्ट. अहो तुम्ही एकदा बघा, वेड्या व्हाल वेड्या.
आणि ते तुम्हाला नाही कळणार कारण तुम्ही असिस्टंट आहात. मॅडम एक फ्री ऍडवाइस, हम्म. असिस्टंटशी बोलताना जरा जप. तुम्हाला तर माहितीये की असिस्टंट लोक काही करू शकतात, गोळ्या घालून मारतात, नाव माझ्यावर येतं. टोमणा मारताय मला. नाही मॅडम, जोक मारतो. चांगला प्रयत्न होता, निघात. आपण माझी स्क्रिप्ट तुमची स्क्रिप्ट आमच्या नियमात बसते की नाही ते आधी बघितलं पाहिजे. बरोबर. नियम क्रमांक 1. स्क्रिप्ट ही कॉमेडी असलीच पाहिजे. नंबर 2. कॉमेडी ही विनोदी असलीच पाहिजे. नंबर 3. यू शुड डिलिव्हर समथिंग डिफरंट. नंबर 4. आणि एंड हा ग्रँड झालाच पाहिजे. आणि शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा. अगदी काहीही झालं तरी द शो मस्ट गो ऑन. समजलं मॅडमना काय पाहिजे. मग तसा विचार करा आणि ह्या काहीतरी चांगलं. कसल्या स्क्रिप्ट घेऊन येतात लोक. कशी अरे या सगळ्या नियमात बसणाऱ्या स्क्रिप्टला मिळालेली दाद मी स्वतः अनुभवली आहे. आणि नाटक असं असलं पाहिजे ज्यानं रसिक मनावर वर्षानुवर्ष राज्य केलं पाहिजे. नाटक फक्त नाटक न राहता तो एक भव्य सोहळा बनला पाहिजे. आणि मराठीचा झेंडा आणखीनच दिमाखात फडफडला पाहिजे. प्रकरण ना वरच्यावर जास्त डेंजरस होत चाललंय नाही का? हो मॅडम म्हणतात ना ते तसं झालं पाहिजे. मग ते तसंच झालं पाहिजे ना. ए हॅलो, तुला माहिती मॅडम म्हणतायत ना ते तसं झालं पाहिजे. मग ते तसंच झालं पाहिजे. मित्रा, अहो कळत नाहीये का तुम्हाला. मॅडम म्हणतायत ना ते तसं झालं पाहिजे. मग ते तसंच झालंच पाहिजे. पण मॅडम एवढं सगळं होईल? होणार, नक्की होणार. आई भवानीचा आशीर्वाद असला की सगळं काही होईल. अहो मॅडम आज सकाळीच मी न्यूज चॅनलवर बघितलं. अहो आपल्या गोसवाडीत आई भवानीची जत्रा भरली आहे. मी पण तोच विचार करत होते. आई भवानीचं दर्शन घेऊनच आपण नवीन कामाला सुरुवात करूया. अहो मग विचार कसला करताय. चला आत्ताच निघूया. मॅडम 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 हे काय कसले इशारे करता मॅडम ना. ते जत्रेत जत्रे म्हणजे तमाशा बघायचा म्हणता काय. मॅडम तुम्ही निघा, मी बघून घेतो याला.
हे फाउंडेशनच नाही छान करा मित्र तेवढं जमेल तेवढं आपण करूया. आई भवानी उदय उदय गांबे उदय 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 आई भवानी उदय हे इथे बघा. आई भवानी तुझ्या एका आशीर्वादाने शिवरायाने नवस्वराज्य उभं केलं. अख्खी आदिलशाही निजामशाही हटवून दख्खनाच्या पठारात फक्त शिवगर्जना आणि तुझी जय जयकार होऊ लागली. अशीच आमच्यावर कृपा पिढ्यानपिढी असू दे. अगं आई बघ खाऊन खाऊन कसा वाढलोय. विजयराव दौलतराव पाटील नाव कसं पंचक्रोशीत पसरलंय. आता फक्त एकच प्रार्थना, देवी सीता, रुक्मिणी आणि द्रौपदी या सर्वांची स्वयंवर झाली. नुकतंच राखी सावंत यांचं स्वयंवर झालं. तिथे मला भाग घ्यायचा होता पण मी नाही घेऊ शकलो. पण आता फक्त एकच इच्छा, माझी ज्येष्ठ कन्या परी तिचं स्वयंवर सुखात आणि दमक्यात पार पडू दे. उदय गांबे उदय 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 येकोट येकोट जय मल्हार. जत्रा 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 लय भारी जत्रा आहे राव. पन्नालाल गाढवाचा मल्टी टॅलेंटेड इंटेलिजंट शो भारी. बाबा चमत्कारी. तमाशा 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 तमाशा. हे बघ परीचं स्वयंवर. जायचंय जाणे नाही नाही अरे शोध ना पाठी तमाशाची यार काय बोल करतो. तमाशा तमाशा तमाशा. नारूचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा. मौत का कुवा. आपण इथं काय जगायला आलोय आणि इथं बघ मरणाच्या पाट्या लावल्यात. दिसली का बाई दिसली दिसली का बाई दिसली. मला बघ कशी हसली. मॅडम अरे ते बघितलं का? कुठे वाडीचे पाटील आई भवानीची पूजा करतायत. अहो आता पाटलांबद्दल कोण बोलतंय? ते माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत. माहितीये माझं सगळं लहानपण काकांच्याच वाड्यात गेलं. आम्ही खूप खेळायचो. काका मोठे खिलाडी होते वाटतं. अक्षय कुमार आहेत का? डिस्क्या डिस्क्या डिस्क्या. काका नाही काही, मी श्रावण आणि परी. परी 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 म्हणाला. हे बघा परीचं स्वयंवर सुगुणी सुदृढ सुशील आणि सुसंस्कृत असाच वर हवा. अहो हीच काय होते तुमची मैत्रीण? हो हो परीचं स्वयंवर. अरे मी गोसवाडीत आले आणि काकांचं घरी नाही केलं असं कधीच झालेलं नाहीये. आणि आता परीचं स्वयंवर म्हणल्यावर मला लवकरात लवकर परीकडे गेलं पाहिजे. लग्नाच्या घरात खूप सगळी कामं असतात. आसमानमय टॅव लापतारे टॅव. ओय तुम्हाला सांगितलं ना रात्री अपरात्री असं बाई माणसाने फिरायला नाही का? काय काय आमच्या मॅडमला काय म्हणलं तू? काय आसमान मी काय आसमान. हात लावायचं नाही. मी गावचा काडी पेलवान आहे. काडी पेलवान. अरे हळू पडेल ना मी. लागते ना मला. नाही मारले दिसते हो तुम्ही. तोंडातून फका फका तोंडात वास येतोय. नाही नाही आज थोडीशी सकाळी पावशे दुपारी पावशे संध्याकाळी पावशे झालं की नाही शेर. अरे आला का तू इथे बिकून न झाला? काय पाहुण्याला त्रास देतोय? काय पाहुणा इकडं कुठं? ते जरा देवी माता सांगायला आलो जरा. देवीचं दर्शन होय. देवळातल्या का तमाशातल्या? अरे पाहुण्याला समजूतदार दिसतोय बरं का तुम्ही. तमाशा येऊ कशी कशी नांदायला हो. येऊ कशी कशी नांदायला. तमाशाबद्दल मला विचारा ना. मला सगळं माहित असतं. या गावातला कोपरा कोपरा मला माहित असतो. इस्किला जुईना इकडं इस्किला. आता तिथं कोणतरी म्हणाल त्याला गावातला कोपरा कोपरा माहिती. कोण म्हणाल? तुम्ही मी म्हणाल. म्हणालो मी सांगा इथले विजय सिंग दौलतराव पाटलाचं घर कुठे घाल? आईला नवीन आयटम आलं वाटतं. चायनीज दिसतं चायनीज. सोबत बया बी आहे.
दाढी बघू दाढी किनारी ये दाढी किनारी ये. निघते बघू. तुम्ही चिनी दिसता. माझे डोळे छोटे छोटे. येस चिनी डायरेक्टर वाटतं. त्याचं काय मी जरा 3-4 चिनी स्पीच पण लिहिले होतं ना, जरा तुम्हाला दाखवतो वाचून. कसं आहे या अहो कुठं फेडायला एवढं चिनी माणूस येतो मराठी माणूस नाही तुम्ही काही लिहिणार आणि ऐकत बसणार. अरे चिनी मराठी भाई भाई. मी डायरेक्टर आहे. मी साक्षात प्लीज बम तुम चिंग चिंग दम चिंग पॉंग आयलंड. आईच्या गावात आईच्या गावात नाही आयलंड म्हणालो आयलंड. वाचून वाचून विकले पुण्यात डॉक्टर पंचकलांकडे मराठी संस्कृती शिकायला आलेलो. वा 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 पाहुणे मराठी शिकायला या बया बी शिकणार आहेत का? सिंचन जरा गप्पाची खबर. तुम्हाला मराठी शिकायचं आहे का? ए तू शिकव रे याला मी शिकवतो यांना. सिंचन जरा गप्पाची खबर. शिव्या द्यायची गरज नाही. किती अश्लील बोलताय लोक. अरे माझ्यासारख्या महान चिनी लेखकासमोर ते असं बोलू नका यार. मला सगळं कळतं. या मी शिव्या नाही दिल्या. मी म्हणालो विकले भारतात पुण्यात डॉक्टर पंचकलांकडे मराठी संस्कृती शिकायला आलो. मी पुण्यात जाऊन पंचकलांचं मार्गदर्शन घेतलं. मार्गदर्शन यायला तू पण घेतली की काय थोडी. मी म्हणालो मी पंचकलांचं मार्गदर्शन घेतलं. गायडन्स ते मला म्हणाले तुम्हाला मराठी शिकायची असेल तर तुम्ही मराठी मुलीशीच लग्न करा. मग मी इकडे घुसवादीमध्ये पाटलाच्या पोलीच्या स्वयंवरासाठी आलेलो नाही. तेव्हा मला सगळ्या पाटील कुठे राहतात. त्यांच्या घरात तुम्ही का बियर बार मध्ये राहता का? राहू दे बाबा राहू दे. पाहुणं तुम्हाला पाटलाच्या घरी जायचं ना? हा मग इथनं सरळ जायचं. अरे तिकडे हा सरळ गेलं की डायरेक्ट पाटलाचं घर. अरे नाही रे बावडी. बावडी काय असतं? याला मग बावडी माहित नाही सांगतो बावडी. यायला तुला बावळी माहित नाही. बावडी नाही. बावळी म्हणजे गोल गोल आणि खोल खोल. अरे बाप पाटील बावडीत राहतात. जळराव बेडू काय पाटील बावळीत नाही राहत. तिथं मी माझ्या रंजीला भेटायला जातो. माझी गर्लफ्रेंड. वय 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 मला तुमच्या गर्लफ्रेंड लज्जीला नाही. मला पाटलाच्या पोलीला भेटायचंय. पाटलाच्या पोलीला पोरीला भेटायला तर आम्ही पण इथं आलोय. पण दुसऱ्या म्हणजे गावात 4-5 स्वयंवर आहेत का? हे मला समजावून सगळे दे. चालायचे. सांगा ना. गावात फक्त एकच स्वयंवर बरं का. मग तुम्ही कोणत्या पोलीकडे जाता? ओ तुम्हाला माहिती रे पाटलाचं वय, वय, वय. घर. आयटम उचला आयटम उचला तिकडे फेका लवकर चला. ए, चुप. मी येतो त्या चोरी ताई ए ताई काय रे? घंटी आणून दे ना. अरे बंड्या जरा त्याला घंटी तरी आणून. आणतो जय राखी मिका सिंग मर्दिनी केले स्वयंवर स्वतःचे अल्पवस्त्र लेवणी. आमची पण पूर्वी आशा आम्हा भक्तांची पण झाली निराशा. तुझ्या बरोबर आयुष्याचे वाजवा. तुझ्या बरोबर आयुष्याचे स्वप्न रंगविले. एवढे करुणे सुद्धा तुझे इलेशने जिंकले. जय राखी जय राखी जय राखी. शिव 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 कधी मनाचे श्लोक तरी इतक्या मनापासून म्हणले होते का? म्हटलं होते ना मनातल्या मनात. असं काहीतरी ऐकण्यापेक्षा मी माझ्या दारुड्या नवऱ्याकडेच गेलेली बरी. चाला काय दिवस आले आता नोकर पण घालून पाडून बोलायला लागले. ते खबर होत ग बाई. इथं बोर
रडू नको. येतं कशाला ऐकते? परीचं स्वयंवर आहे ना, साड्या घ्यायला जायचंय. चल. हो हो, मी कालच दुकानात जाऊन बघून आले. मला पैठणी, इरकल, कांजीवरम, बनारस, शालू, जरीची, बुट्ट्याची सगळ्या साड्या घ्यायच्या. आत्या, एवढं सगळं नेसल्यावर परीच्या स्वयंवरातले जावई कन्फ्युज होती. आत्या कोण आणि परी कोण? अरे काहीतरीच बोलू नको रे बंड्या. मग परीसोबत आपण तुमचाही बार उडवून देऊ. अय्या ईश्वर. ए ताई, नवरा जिवंत आहे अजून तुझा? माझं सुख कोणाला पाहवतच नाही. तिथं बरं होतं ग बाई.